अरेंज मॅरेज भाग 15. अजितची नजर जेव्हा प्रियाकडे गेली, तिचा सुकलेला चेहरा पाहून आपली पावलं आपोआप तिच्याकडे वळालेली होती. हळूहळू चालत त्याच्याजवळ तो गेला आणि तिला म्हणाला होता, स्वीटहार्ट, तुझी तब्येत खराब आहे का? बरं नाही वाटत तुला? चेहरा असा का सुकलाय तुझा? अजितने प्रियाला काळजीने विचारलेलं होतं. त्याला समोर पाहून प्रिया मनातूनच खूप चिडलेली होती, कारण आता तिचे पेशन्स संपलेले होते. पण ही ती योग्य वेळ नाही किंवा योग्य जागाही नाही आहे हे तिला माहीतच होतं. म्हणून तिने मनात नसतानाही अजितला प्रतिउत्तर दिलं होतं. प्रिया म्हणाली, काही नाही, ते जरा डोकं दुखतंय माझं, म्हणून मस्त मला बरं वाटत नाही. असं वाटतंय मी घरी जाऊन थोडा आराम करावा. तेवढा आकाशला सांगता का मला घरी सोडायला? मी घरी जाते. अजित म्हणाला, अच्छा ठीक आहे, चल आपण जाऊया. मी मिस्टर युगदीपांना एकदा भेटून आलोच, मग आपण घरी जाऊया. असं म्हणून अजित मिस्टर युगदीप यांना इन्फॉर्म करण्यासाठी तिथून निघून गेला होता. गाडीत अजित आणि प्रिया दोघेही शांत बसलेले होते. जवळपास रात्रीचे 10:30-11 वाजलेले असतील. ज्याप्रमाणे येताना आकाश ड्रायव्हिंग करत होता, आताही आकाश ड्रायव्हिंग सीटवर होता, तर अजित आणि प्रिया मागे बसलेले होते. प्रिया मात्र मागे सीटला डोकं टेकून शांत पडून होती. येताना प्रिया किती खुश होती, पण आता तिच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णवत उडालेला होता. आणि नेमकं असं काय घडलं की प्रिया एवढी शांत झाली? याचा विचार करत अजित तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करीतच होता. आकाश म्हणाला, बस समोर रस्त्यावर सगळीकडे बर्फ साचलेला आहे, त्यामुळे पुढं सगळीकडे ट्रॅफिक जाम झालेली आहे. अजित म्हणाला, ओके, खाली उतरून एकदा विचारून घे ट्रॅफिक क्लिअर व्हायला किती वेळ लागेल म्हणून. अजितने खिडकीतून बाहेर नजर टाकत आकाशला सूचना दिलेल्याच होता. आकाश म्हणाला, ओके बाय. असं म्हणून आकाश गाडीतून खाली उतरला. रात्रीची वेळ आणि त्यात बर्फ इतका जास्त पडलेला होता की आता प्रियाला थंडी वाजून येऊ लागलेली होती. थंडीने प्रिया कुडकुडत होती. खूप थंडी वाजत होती तिला. त्या अवस्थेत पाहून अजित तिला म्हणाला होता, डोंट वरी, मी आकाशला पाठवलेला आहे, तो येईलच 2 मिनिटांमध्ये. बघू काय होतं तर. लवकरात लवकर आपण घरी जाऊया. प्रिया म्हणाली, प्लीज लवकरात लवकर घरी चालायचा प्रयत्न करा. मला खूप थंडी वाजून यायला लागलेली आहे आणि कसं तरी होतंय. प्रिया हाताची घडी घालून हाताच्या तळव्याने दोन्ही दंड घासत अजितला म्हणाली होती. तितक्यातच गाडीचा दरवाजा उघडून आकाश आतमध्ये आला होता आणि म्हणाला, बर्फ काढायचं काम चालू झालेलं आहे, पण तरीही स्लो फॉल जास्त होत असल्याने बर्फ काढायला वेळ लागत आहे. त्या ट्रॅफिकही जाम पण खूप आहे. कमीत कमी 2-3 तास तरी लागतीलच. अजित म्हणाला, सीट यार. प्रिया, तू हा माझा कोट घालून घे. थंडीमुळे अजितने ऑलरेडी गाडीमध्ये कोट ठेवलेलेच असायचे. अजित मागे हात करून त्यातला एक कोट गाडीच्या डिक्कीतून काढून प्रियाला दिलेलाच होता. थंडी भरपूर असल्याने आणि प्रिया पहिल्यांदाच अशा इतक्या थंड ठिकाणी आलेली होती. आता तिच्या अंगात हुडहुडी भरलेली होती. खूप थंडी वाजत होती तिला. नकळत तिचे दातही एकमेकांवर आपटत होते. अजित म्हणाला, आकाश, हीटर ऑन कर लवकर, फास्ट. आकाशने मागे वळून पाहिलं आणि प्रियाची हालत बघून आकाशने पटकन गाडीचं हीटर ऑन केलं होतं. आता गाडीत थोडी गरमी झालेलीच होती, त्यामुळे प्रियालाही आता थोडं बरे वाटू लागलेलं होतं. थंडी कमी वाटत होती. हीटर ऑन करून 10 मिनिटं झाले असतील की गाडीचा बोनटमधून आवाज आल्याने गाडी बंद पडली होती. अचानक झालेला आवाज ऐकून अजित आकाशला म्हणाला होता, आकाश, व्हॉट हॅपन? जस्ट सी. आकाश म्हणाला, येस बॉस. असं म्हणून आकाश गाडीतून खाली उतरला होता आणि बघत होता काय झालं ते म्हणून. बोनट उघडून त्याने गाडीचे इंजिन चेक केलेले होते आणि पुन्हा थोड्या वेळाने वापस येऊन गाडीत बसला होता आणि म्हणाला होता, बॉस, बाहेर खूप जास्त थंडी आणि आत गाडीचं हीटर ऑन केल्यामुळं बहुतेक गाडीच्या इंजिनवर लोड आलेला दिसत आहे आणि त्यामुळं गाडी बंद पडलेली आहे. आता आपल्याला ट्रॅफिक क्लिअर होईपर्यंत इथून हालता सुद्धा येणार नाही आहे. मी चौकशी केली की इथून पुढं थोड्या अंतरावर एक हॉटेल आहे, तेथे आपण रात्री लावू शकतो. आपली रात्रीची सोय होऊन जाईल. सकाळी उठून आपण मेन्शनवर जाऊयात. अजित म्हणाला, ओके, गो अँड चेक.
आणि एक काम कर, जर हॉटेल मिळालं तर तेथेच रूम बुक करून ये आणि आम्हाला कळव, आम्ही तेथे येतो. कारण त्याला प्रियाची चिंता होतच होती. अजितलाही हे कळून चुकलेलं होतं की प्रियाची बॉडी टेम्परेचर लो होत चाललेलीच आहे. तिला कुडकुडल्यासारखं होत आहे. थंडी खूप वाजत होती तिला आणि तिला एका सेफ जागेची गरजच आहे आता. आकाश म्हणाला, ओके बॉस, रूम मिळाल्या की मी लगेच कॉल करतो तुम्हाला. असं म्हणून आकाश तिथून निघून गेला होता. जवळजवळ अर्ध्या तासाने आकाशचा कॉल आणि अजितने ते पटकन उचलला होता. हॅलो आकाश, इतका वेळ कसा लागला तुला? मला सांग, रूम मिळाली की नाही? आकाश म्हणाला, हो बॉस, रूम मिळालेले आहेत. पूर्ण रस्त्यावर ट्रॅफिक जाम असल्यामुळं सर्वच पॅसेंजर रूमसाठी हॉटेल शोधत फिरत आहेत. हे हॉटेल जवळ असल्यामुळं सगळ्या वाटसरूंची गर्दी इथे जमा झालेली आहे. सगळेजण ह्याच हॉटेलवर आलेले आहेत, म्हणून मला लेट झालेला आहे. अजित म्हणाला, ओके, मला लोकेशन सेंड कर, मी प्रियाला घेऊन तिकडच येतो. आकाश म्हणाला, ओके बॉस. इतकंच म्हणून आकाशने फोन ठेवला होता आणि लगेच अजितच्या मोबाईलवर लोकेशन सेट केलं होतं. मेसेज टूनचा आवाज आला तर त्याने मोबाईल उघडून पाहिला तर आणि प्रियाला म्हणाला होता, प्रिया, कम फास्ट, इथून 10 ते 12 मिनिटांच्या अंतरावरचं लोकेशन दिसत आहे. आपण जाऊया फास्टमध्ये, काही वेळ लागणार नाही. प्रियानेही हुंकार भरला आणि गाडीचा दरवाजा उघडून गाडी बाहेर पडली. आता मात्र थंडी खूप असह्य वाटू लागलेलं होतं तिला. तिची हालत इतकी खराब होत चाललेली होती की तिचे दातही एकमेकांवर आपटून वाजू लागलेले होते. अजितने गाडीतून उतरताना एक एक्स्ट्रा कोट घेतलेला होता. तोही त्याने प्रियाला घालायला लावला होता. स्नोफॉल आता खूप जास्त वाढलेला होता. थंडी पण खूप वाजत होती. जमिनीही 3-3 फूट बर्फ साचलेला होता. स्वित्झर्लंड सारख्या ठिकाणी स्नोफॉल ही खूप कॉमन बाब होती, पण तशा वातावरणात पहिल्यांदा गेलेली प्रिया, तिला मात्र तो गारठा सहन होत नव्हता. प्रियाच्या काळजीने अंचित ही आता त्याची पावलं पटापटा उचलू लागलेलाच होता. त्याला कळून चुकलेलं होतं की आता लवकरात लवकर हॉटेलवर पोचावंच लागेल आपल्याला, नाहीतर प्रियाची हालत खूप खराब होत आहे. त्या 15 ते 20 मिनिटाच्या चालल्याने प्रिया आता मात्र बोलू शकतच नव्हती. कसं तरी फायनली दोघेही हॉटेलवर पोचलेले होते. आकाश मात्र तिथेच रिसेप्शन एरियामध्ये त्यांची वाट पाहत उभा राहिलेला होता. आकाश येताना रूम नंबर सांगितला आणि चाबी हातात देणार की अजितचं लक्ष प्रियांकडे गेलं होतं. प्रियाच्या संपूर्ण अंगाला थंडीमुळं थरकाप सुटलेला होता. परिस्थिती पाहून अजून तिला दोन्ही हातात उचलून घेतलं आणि आकाशला रूम उघडून द्यायचा इशारा करून तो पुढे चालू लागला होता. आकाशनेही पुढे जाऊन डोअर ओपन केलं आणि जसा अजित आतमध्ये गेला, आकाशने रूमचा दरवाजा पुढे उडून तो बाहेर आला होता आणि स्वतःच्या रूममध्ये निघून गेलेला होता. अजितने गडबडीने तिला बेडवर टाकलं. तिचे हातपाय पूर्ण थंडगार पडलेले होते आता. इतकंच काय तर तिची शुद्ध ही हळूहळू हरपत चाललेली होती. अजित मात्र तिची ती अवस्था पाहून घाबरून गेलेला होता. त्याला आता कळत नव्हतं काय करायचं आणि काय नाही म्हणून. अजित म्हणाला, हे प्रिया, वेकअप. असं म्हणून अजितने तिच्या गालांवरची हळूहळू थोपटलं. तिला उठवण्याचा प्रयत्न तो करत होता, पण प्रिया मात्र शुद्धीवर आलेली नव्हती. अजित तिला खूप प्रकारे उठवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा कुठल्याही प्रयत्नांना प्रिया रिॲक्ट करत नव्हती. प्रियाला मात्र शुद्ध नव्हती आणि अजित तिची अवस्था पाहून घाबरून गेलेला होता. तिच्या गालावर तो टॅप करत तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता, पण प्रिया मात्र अजितला कसल्याही प्रकारचा रिस्पॉन्स देत नव्हती. आता अजितच्या लक्षात एक गोष्ट आलेली होती, ती म्हणजे प्रियाच्या बॉडी टेम्परेचर जे डाऊन झालेलं आहे त्याला नॉर्मल करण्यासाठी त्याला स्वतःला त्याच्या शरीराची ऊब तिला द्यावी लागणार होती. पण या गोष्टीमुळे प्रिया कशी रिॲक्ट करेल याची त्याला भीती वाटत होती. तिला तर वाईट वाटणच ना, असं पण त्याला वाटत होतं. पण तो तरी काय करणार ना. जरी डॉक्टरला बोलावलं असतं तरी एक तर वातावरणामुळे डॉक्टर तेथे पोहोचू शकले नसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर जरी तेथे पोहोचले ना तरी ते उशिरा पोहोचतील आणि तितकाच वेळ थांबणं प्रियाच्या जीवासाठी सुद्धा धोकादायक ठरू शकत होता.
मनातून अजितला फार वाईट वाटत होतं, पण त्याच्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरलेला नव्हता आता. मनात काहीतरी विचार करत तो जागेवरून उठला आणि त्याने रूमचा दरवाजा बंद करून घेतला होता आणि पुढे येऊन प्रियाकडे एक नजर पाहिलं तर थंडीने तिचं अंग जास्त थरथर करत होतं. तिला होणारा तो त्रास पाहून अजित नकळत तिच्या जवळ आलेला होता आणि तिला सरळ झोपून तिच्या शेजारी झोपलेला होता. तिला घट्ट मिठीत आवडून घेतलं त्याने आणि आता हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवत तिला किस करू लागलेला होता. तिचं अंग हळूहळू थंड पडू लागलेलं होतं. हे असं काय होत आहे? तिला काय झालं? हा विचार अजितच्या मनात चालू असतानाच प्रियाची थरथर आणखीनच वाढत चाललेली होती आणि आता मात्र अजितने प्रियाच्या साडीचा पदर तिच्या छातीवरून बाजूला केला आणि आता संपूर्ण साडी काढून बाजूला टाकली होती, तर स्वतःचे कपडेही त्याने तिच्या शरीरापासून वेगळे केलेले होते. आता प्रिया फक्त पेटीकोट आणि ब्लाऊजवरच होती. ब्लाऊजमधून तिच्यावर खाली होणाऱ्या छातींकडे अजितचं लक्ष गेलं आणि आपोआप अजितचे हात तिच्या सर्व अंगांवर फिरू लागलेले होते. अजित बराच वेळ स्वतःच्या शरीराची ऊब प्रियाला देतच होता. तिचं ते मऊ लुसलुशीत शरीर पाहून अजितचा हळूहळू स्वतःवरचा ताबा सुटत चाललेला होता. तिच्या शरीराच्या सुगंधाने आणि स्पर्शाने अजितला वेडावलेलं होतं. त्याचे ओठ तिच्या गळ्यांवरून छातीवरून अजित फिरवू लागलेला होता. अजितला स्वतःवर कंट्रोल करणं शक्य झालेलं होतं, पण प्रियाच्या त्या अवस्थेचा फायदा त्याला घ्यायचा नव्हता आता. त्याच्याही मनात होतं की तिचं आणि त्याचं मिलन व्हावं, पण हे अशा पद्धतीने नव्हे, तर पूर्ण शुद्धीत आणि एकमेकांच्या मर्जीने. म्हणून तो स्वतःवर होईल तितका कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतच होता. शेवटी अर्धा तास पाऊण तास झाल्याने प्रियाच्या शरीराची थरथर बरीच कमी झालेली होती आणि हळूहळू तिचे श्वासही नॉर्मल होत गेलेले होते. तिचं शांत झालेलं शरीर पाहून अजितलाही समाधान वाटलं. अजितने तिच्या कपड्यांवर ओठ टेकवले आणि तिच्या अंगावर पांघरून घालून स्वतःही तिच्या बाजूला जाऊन झोपला होता. सकाळी सूर्योदयानंतर अजितला जाग आली होती, पण प्रिया मात्र अजूनही झोपेतच होती. अजितने एक बार प्रियाकडे पाहिलं आणि तिच्या अंगावर पांघरून व्यवस्थित टाकून तो वॉशरूममध्ये निघून गेला होता. अजित फ्रेश होऊन बाहेर आला तर प्रिया उठून साडी नेसत असताना त्याला पाठमोरी दिसलेली होती. अजितने तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं होतं आणि सोफ्यांजवळ येऊन उभी राहिलेली होती व हातात असलेल्या टॉवेलने केस पुसत होती. पण प्रिया मात्र भांबावल्यासारखी त्याच्याकडेच पाहत होती, कारण जेव्हा ती उठली तिच्या अंगावर साडी नव्हती आणि सोबतच ब्लाऊजचीही बटणे उघडीच होती. अजितकडे पाहून ती रात्री नेमकं काय घडलं हे आठवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला फक्त एवढंच आठवत होतं की ती थंडीने बेहाल झालेली होती, कुडकुडत होती. नंतर तिला काहीच आठवलं नाही आणि अजितने तिला रूममध्ये आणलं इतकंच तिला आठवत होतं. पण तरीही जोर दिला डोक्यांवरती, तरी पुढं काय झालं हे तिला काही आठवत नव्हतं. अजितच्या चेहऱ्यांवरती ती शांतता पाहून प्रियाकडून राहवलंच नाही. प्रिया म्हणाली, "आहो, एक गोष्ट विचारू का तुम्हाला?" प्रियाने घाबरत घाबरतच अजितला प्रश्न केला होता. अजित म्हणाला, "हा बोल ना, काय विचारायचं तुला?" अजितने प्रियाच्या डोळ्यात पाहून तिला प्रतिप्रश्न केला होता. अजितचं ते थेट डोळ्यात डोळे घालून बोलणं प्रियाला अस्वस्थ करून गेलेलं होतं. अजितच्या त्या तशा पाहण्याने प्रियाने नजर खाली झुकवली. मनात असलेले प्रश्न विचारू की नको याच विचारात प्रिया अडकलेलीच होती. तिच्याही न कळत तिच्या चेहऱ्यांवरती ती अस्वस्थता आणि हावभाव पाहून अजित कधी प्रियाच्या जवळ आला हे तिला सुद्धा कळालं नाही आणि प्रिया तिच्या विचारात हरवलेली असताना प्रियाला तिच्या खांद्यांवरती अजितचा मजबूत आणि राकड हातांची पकड जाणवली होती. तशी विचारात हरवलेली प्रिया पटकन भानावर आली. स्वतःच्या अंगावरती अजितच्या हातांचा स्पर्श जाणवतच तिने अंग चोरून घेतले होते. अजितने हळूहळू तिला स्वतःकडे वळवलं आणि तिचा चेहरा बोटांच्या चिमटीत पकडून वर केला. तिच्या नजरेत नजर मिसळत तो तिला म्हणाला होता, "प्रिया, मला माहिती आहे तू का अस्वस्थ आहे म्हणून. तुझ्या डोक्यात काय विचार चालले ना हे सुद्धा मला माहिती आहे. कारण काल तू शुद्धीमध्ये नव्हतीस आणि सकाळी झोपून उठल्यानंतर तू जेव्हा स्वतःला पाहिलंस ना, साहजिकच आहे म्हणा तुझ्या मनात काय विचार आले असतील ते मी समजू शकतो. बट ट्रस्ट मी,
काल तुला शुद्ध नव्हती. थंडीने तुझी हालत बेहाल झालेली होती. जवळजवळ तू बेशुद्ध अवस्थेत होती. तुला मी या रूममध्ये आणलं होतं. थंडीने एवढी कुडकुडत होती की मला त्या वेळेला डॉक्टरला बोलावणं शक्य नव्हतं. आणि तुझी कंडिशन पाहून मी तुला फक्त माझ्या बॉडीची हीट दिली, बाकी काही नाही. माझ्या मनात काहीच नव्हतं प्रिया. ते मला हायपोथर्मिया आहे म्हणून मला काल तसं झालेलं होतं. प्रियाने नजर झुकवत आजीला प्रत्युत्तर दिलं होतं, कारण तिला अजितच्या नजरेला नजर द्यायलाही खूप लाज वाटत होती आता. आणि आश्चर्यचकित व्हायची बारी आता अजितची होती. जवळजवळ किंचाळतच तो तिला म्हणाला होता, व्हॉट डिड यू से कम अगेन? कारण असा काही आजार असतो का ग? हे नाव त्यांनी पहिल्यांदाच ऐकलेलं होतं. प्रिया म्हणाली, म्हणजे थंडी एखाद्या व्यक्तीचं बॉडी टेम्परेचर अचानक फॉल डाऊन होतं ना, आणि मलाही तोच आजार आहे. अजित म्हणाला, ओ गॉड, म्हणजे तुला माहिती होतं. तुला असं थंड वातावरणाच्या संपर्कात आल्यामुळं होतं ते. तर तू मग स्वतःची काळजी घेण्यासाठी काही उबदार कपडे का घातले नाहीस? का स्वतःची काळजी घेतली नाहीस? अजित प्रियाला म्हणाला होता. प्रिया म्हणाली, मला वाटलं पार्टीमध्ये तर उबदार कपडे घातलेले तुम्हाला आवडणार नाही, म्हणून मी ते घातले नाही. प्रिया इवलूसं तोंड करून अजितला म्हणाली होती. प्रियाच्या चेहऱ्याकडे पाहत अजित तिला म्हणाला होता, वाज, इथून पुढं स्वतःची काळजी घेत जा. मी खूप घाबरलेलो होतो तेव्हा. तुला माहिती आहे का, तुला त्रास होतो तर स्वतःची काळजी घ्यायला का विसरतेस ग? अजित तिच्यावर नजर राखून तिला म्हणाला होता. प्रिया म्हणाली, सॉरी, इथून पुढं काळजी घेईन मी माझी स्वतःची. अजित म्हणाला, बरं चल, लवकर आपल्याला घरी जायला उशीर होतोय. ट्रॅफिक पण बऱ्यापैकी क्लिअर झालेला आहे आता, आणि मलाही ऑफिसमध्ये खूप काम आहे. लवकर निघायला हवं आपल्याला. अजितच्या बोलण्यावर फक्त होकारमातिक मान हलवत प्रिया वॉशरूममध्ये निघून गेली होती. जवळपास 15-20 मिनिटांनी फ्रेश होऊन प्रिया बाहेर आली तर अजितने आधीच नाश्ता आणि कॉफी ऑर्डर करून ठेवलेलीच होती. दोघांनी मिळून नाश्ता केला आणि अजितने प्रियाला मेन्शनवर सोडलं. तो त्याच्या ऑफिससाठी निघून गेला होता. अजित त्याच्या केबिनमध्ये फाईल स्टडी करण्यात बिझी झालेला होता. तितक्यातच त्याच्या फोनवर लिंक वाजली. मोबाईलवर फ्लॅश होताच असलेलं नाव पाहून चेहऱ्यांवर एक छोटीशी स्माईल आली होती त्याच्या, आणि त्याने फोन रिसीव्ह केला. अजित म्हणाला, हॅलो, बोल ना मॉम, कशी काय आठवण काढलीस तू आमची? आज तुला माझी आठवण कशी आली? अलका म्हणाली, अरे अजित, ऐक ना बाळा, तुझं तिथलं काम आटोपलं का सगळं? खूप घाबरत आणि चिंताजनक आवाजामध्ये अलका म्हणाल्या होत्या. अजित म्हणाला, एवढी का नर्वस आहे मम्मी तू? काय झालं तुला? काही झालं का? ऑलमोस्ट माझं सगळं काम आवरलंच आहे इथलं. तू बोल ना, नक्की काय झालं तुला? अलका म्हणाली, बरं ऐक ना, आजोबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. थोडेसे हार्ड ब्लॉकेज आहेत असे म्हणत होते, तर उद्या दुपारपर्यंत ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. तू आणि प्रिया इकडे या. अजित म्हणाला, ओके मम्मी, डोंट वरी, मी येतो लवकरात लवकर. बाकी आजोबांची तब्येत कशी आहे? बरी आहे ना तब्येत त्यांची? बरं वाटतं ना त्यांना? अलका म्हणाली, सध्या स्टेबल आहेत ते, पण तुझी आठवण खूप काढत आहे. तुझे डॅडा पण म्हणाले होते की त्याला फोन करून बोलावून घे म्हणून मी तुला कॉल केलेला आहे. अजित म्हणाला, बरं येतो मी, फोन ठेव तू. अजित म्हणाला आणि अजितने फोन ठेवून दिला. आकाशला कॉल करून त्याने केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि त्याला पूर्ण कल्पना देऊन प्रियाला आवरून तयार राहा, आपल्याला इंडियाला वापस जायचं आहे असाही मेसेज पोचलेला सांगितलेलाच होता. त्याप्रमाणे आकाशने सगळी अरेंजमेंट केली होती आणि प्रायव्हेट चोपरने प्रिया आणि अजित आकाश इंडियासाठी रवाना झालेले होते. दिल्लीत लँड होताच अजित आणि प्रिया पहिल्यांदाच मेन्शनवर पोचले होते आणि दोघांनी फ्रेश होऊन डॉक्टर भोसले यांच्या हॉस्पिटलवर आले होते. अर्थात प्रिया पण तेथे जॉब करायची, जी आता सुट्टीवर होती. हॉस्पिटलमध्ये येताच प्रियाला समोरून पाहून रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मुलीने ग्रीट केलं. विद्या म्हणाली, गुड मॉर्निंग मॅडम. प्रिया मॅडम, तुमची तब्येत कशी आहे आता? रिसेप्शनिस्टने विद्याने तिला विचारलं. प्रिया म्हणाली, विद्या, आय एम फाईन, बट प्लीज टेल मी, मिस्टर दामोदरच्या ग्रँडफादरचं? प्रिया बोलतच होती की पुढं विद्या म्हणाली, मॅम, सरांना आत्ताच ओटीमध्ये गेलेले आहे, ऑपरेशन थिएटरमध्ये, तिथं नेलेलं आहे.
प्रिया म्हणाली, ओके थँक्यू. असं म्हणून प्रिया पुढे चालू लागली, तर अजितही तिच्या मागे चालत होता. प्रियाच्या मागे मागे चालत असताना अजितला समोर अचानक त्याची मॉम आणि डॅड उभे असलेले दिसले होते, जे सध्या तरी खूप काळजीत होते. त्यांच्या चेहऱ्यांवरून त्यांचं टेन्शन स्पष्ट दिसत होतं आता. प्रिया म्हणाली, मॉम डोंट वरी, आजोबा लवकरात लवकर बरे होतील, तुम्ही काळजी करू नका. प्रियाने मॉमच्या खांद्यांवर हात ठेवला आणि त्यांना डोळ्याने अस्वस्थ करत म्हणाली होती. अलका म्हणाली, प्रिया बाळा, बरं झालं तू आलीस. असं म्हणून मॉमने प्रियाला घट्ट मिठी मारली. प्रिया म्हणाली, मॉम काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. असं म्हणून प्रियाने अलका यांना मिठी मारली. प्रियाच्या आश्वासन मिठीने अलकाजीत पण थोड्या शांत झाल्या होत्या आणि आता त्यांचं लक्ष समोर उभा असलेल्या अजितकडे गेलेलं होतं. नकळत त्यांची पावले अजितकडे वळाली होती. खूप जास्त टेन्शनमध्ये असल्यामुळं मॉमने पटकन अजितला मिठी मारली. अजित म्हणाला, डोंट वरी मम्मा, आजोबांना काहीच होणार नाही. आजोबा फायटर आहेत, त्यांना काही होणार नाही. बरं मला सांग, हे सगळं अचानक कसं काय झालं बरं? अलका म्हणाली, कशाचं काय? बाबांनी 2 दिवसांपासून बीपीची गोळीच खाल्ली नाही. मलाही हे काल समजलेलं होतं. त्या दोघांचं बोलणं सुरू होईपर्यंत प्रिया ऑपरेशन थिएटरमध्ये गेलीच होती. ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडल्यामुळं अजित आणि अजितच्या मॉमचं लक्ष तिकडं गेलं. प्रियाही डॉक्टर भोसलेंच्या टीमचा मेंबर असल्यामुळं तिने डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन आजोबाची कंडिशन कशी आहे ती चेक केली होती आणि आजोबांचं पूर्ण ऑपरेशन होईपर्यंत डॉक्टर भोसले यांना तिने असिस्टंट केलेलं होतं. जवळपास 2-3 तासानंतर डॉक्टर भोसले आणि डॉक्टर प्रिया ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आले होते. प्रियाला समोर पाहताच मॉम गडबडीने तिच्या जवळ गेल्या आणि तिला म्हणाल्या होत्या, प्रिया, बाबा कसे आहेत? ठीक आहेत ना ते आता? मॉमने काळजीने विचारलं होतं. हे बोलताना मॉमचा स्वर किंचित जड झालेला होता. त्यांना खूप वाईट वाटत होतं. प्रिया म्हणाली, मग नका ना काळजी करू तुम्ही, आजोबा ठीकच आहेत आता. आता त्यांना झोपेचं इंजेक्शन दिलेलं आहे, त्यामुळे ते झोपलेले आहेत. 3-4 तासांनी ते उठतीलच, तेव्हा ते ठणठणीत बरे होतील. तुम्ही नका काळजी करू आणि मी आहे ना इथं हॉस्पिटलमध्ये. तुम्ही घरी जा, आराम करा थोडासा. काही लागलं तर मी कॉल करेलच तुम्हाला. अजित म्हणाला, येस मॉम, प्रिया बरोबर बोलत आहेस तू. आणि डॅडा तुम्ही पण घरी जा. कालपासून तुमच्या दोघांची खूप पडपड चालू झालेली आहे. आता तर ऑपरेशनही व्यवस्थित पार पडलेलं आहे, तर तू आणि डॅडा थोडासा आराम करा. मी पण थांबतो इथेच आजोबांजवळ. अलका आणि गणेशराव दोघेही घरी निघून गेले होते. प्रिया डॉक्टर भोसलेंच्या केबिनमध्ये गेली तर अजित आजोबांना ज्या रूममध्ये शिफ्ट केलेलं होतं त्या रूममध्ये तो आजोबांजवळ निघून गेला होता. रूममध्ये जाताच अजितने आजोबांच्या चेहऱ्यांवरून एक नजर फिरवली. आजोबांचा चेहरा खूप मलूल झालेला होता. आधीच त्यांचं वय जास्त असल्यामुळं आणि त्यात ते हार्टचे पेशंट असल्यामुळं घरच्यांना सगळ्यांनाच आजोबांची काळजी लागलेली होती. आजोबा आणि अजित या दोघांचं बॉन्डिंग खूप छान पद्धतीचं होतं. अजित लहानपणापासूनच छोट्या छोट्या गोष्टी आजोबांना शेअर करायच्या, पण आज त्यांना या अवस्थेत पाहून अजितलाही खूप वाईट वाटत होतं. आजोबांच्या जवळ बसून अजितने त्यांचा हात हातामध्ये घेतला आणि त्यांच्या सरकुतलेल्या हातांवरती अलगद ओठ टेकून अजित म्हणाला होता, आजोबा, तुम्हाला काही होणार नाही आहे. मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. असणं तुम्हाला तुमची पतरुंड सुद्धा अंग खांद्यावर खेळवायची आहेत आता. लवकरच तुम्ही ठीक सुद्धा व्हाल. हे बोलताना अजितच्या डोळ्यांच्या कडा आपोआप ओल्या झाल्या होत्या. अजितने त्याच्याही नकळत त्याचे अश्रू पुसले आणि तो सोफ्यावर जाऊन बसला होता. सोफ्याच्या बॅक रेस्टला डोकं टेकून अजित विचार करत होता. तितक्यातच पुन्हा त्याला सकाळपासून प्रियाचा बिहेवियर थोडंसं वेगळंच जाणवत होतं. गाडीत बसताना आणि जेव्हा दोघं त्यांच्या प्रायव्हेट चोपरमध्ये बसले होते तेव्हाही प्रियाने एक नजरही अजितकडे पाहिलेलं नव्हतं आणि न त्याला बोललेली होती. ती एकही शब्द बोलत नव्हती. एवढंच काय तर दोघे बसलेले असताना दोघांमध्ये दरवेळेला ती अंतर राखून बसत होती. प्रियाचं असं इग्नोर करणं अजितला आतून अस्वस्थ करत होतं, कारण तिच्या डोळ्यात बघून तो सांगू शकत होता की तिच्या मनात काहीतरी नक्कीच चाललेलं आहे. आता तिला नेमकं काहीतरी झालेलं आहे. इतके तिचे डोळे बोलके आहेत, पण सध्या तिच्या नजरेतील
ते अनोळखी भाव पाहून अजित मात्र अस्वस्थ झालेला होता. त्याला काही कळत नव्हतं, काय करावं आणि काय नाही. ती बोलली तर काही नव्हती, पण जे काही तिच्या मनात होतं ते काहीतरी नक्कीच वेगळं होतं. अशी अशी फिलिंग त्याला येतच होती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.